काहीच आता आपण आलो आहे गुड्डू शेटच्या इथे आणि याची पाठची मशीन आहे मित्रांनो. तो याचा स्टँड सडला होता. इथे बघू शकता वाटी खाली उतरवली आणि चेक केला की याचा कंप्रेसर ग्राउंड झालेला आहे, म्हणजे कंप्रेसर डेड झालेला आहे. तर आपण कंप्रेसर लिकेज झालं आहे, तर कंप्रेसर चेंज करायचं आपल्याला किंवा पूर्ण आम्ही तर बोलतो पूर्ण ऑर्डर चेंज करणार आहे. तर ऋतिक आले टाइमपास करायला आमच्या इथं, नुसतं टाइमपास. हे गाईज वेलकम बॅक टू माडूच्या मित्रांनो. आज भरपूर काम आहेत आपल्याला. आपण एअरपोर्टमध्ये गेलो त्या ती मोटर आपण आता लावत आलो आहे. ती मोटर आपण त्याविषयी आणली होती, एकदम चकाचक करून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी आपण आता जाऊया मोटर लावण्यासाठी पहिला एअरपोर्टमध्ये. तेव्हा स्टँड पण लावायचं आहे, गुड्डूच्या घरी लावायचं स्टँड आपल्याला. आपल्याला मोटर लावायला लागेल आपण एअरपोर्टमध्ये. आपण आलो एअरपोर्टमध्ये, जाऊया मोटरला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तुम्हाला माहितीच आहे. जाऊन मोटरला वापस आतमध्ये येऊ बाहेर आपण. काहीच आता आपण एअरपोर्टून बाहेर निघालो आहे आणि बघा हा आउटडोर आहे. आउटडोर आपलं खोललेलं आहे. ह्याचं ॲक्च्युली याचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, कंप्रेसर लिकेज झालं आहे. तर कंप्रेसर चेंज करायचं आपल्याला किंवा आम्ही तर बोलतो पूर्ण आउटडोर चेंज करणार आहे. बघू तिथं कसं काय पॉसिबल आहे. मला तर वाटतं पूर्ण आउटडोर चेंज करू तर बेस्ट राहील आपल्याला. तर पटापट जाऊया आता द्यायला. मित्र आकले जरा पावामध्ये जरा नस अटकले तो उभा येतो. आणि सामान बघा जेट पंप पाठी मशीन आकलीचे वापस पाठी मग बॅग पण अटकवले. चला आता एवढं सामान घेऊन चाललो आहे आता आपण या ठिकाणी कंप्रेसर किंवा आउटर पण चेंज करायचं. आपल्या या ठिकाणी आलो चेंज करण्यासाठी, चेंज करून घेऊ आपण. जाईल आता आम्ही जेवायला आणि या ठिकाणी जेवायला बसलो आहे. नूडल्स मागवलं आहे, चिकन नूडल्स खाऊन घेऊया आता आपण. काहीच आता आपण आलो आहे गुड्डू शेटच्या इथे आणि याची पाठची मशीन आहे मित्रांनो. तो याचा स्टँड सडला होता. इथे बघू शकता वाटी मशीन आहे, ते स्टँड सडलेलं आहे आणि खाली मशीन आपण खोलून ठेवलेली आहे. ही बघा गोदरेजची मशीन आहे. आता नवीन स्टँड आपण आणलेलं आहे, बघू शकतो मित्रांनो. आता नवीन स्टँड टोकायचं आपलं, त्या त्याच ठिकाणी टोकायचं आहे त्या ठिकाणी. आणि बघा त्या ठिकाणी एकदम स्टँड सडलेलं आहे. तर ऋतिक आले टाइमपास करायला आमच्या इथं, नुसतं टाइमपास. यो बोलते तुम्ही पक्का पैसे कमवता. त्याला काय सांगा जायला, मला बोलते जाम पैसे कमवतो यो. कमवते रोज ऐसे 10-15 ऐसे. अरे 2 फिटिंग पण होत नाही दिवसातून, तुला काय सांगू. अख्खा रात दिवस काम करते तू, सगळा संडेला पण. असं नाही भाई, काय पैसा नाही मित्रांनो. ते 400-500 ब्लॉग चालू झालं नाही पैसे अजून. ब्लॉग वरून इंस्टाग्राम ब्लॉग नाही बाबा, तेवढा फेमस नाही ना अजून बाबा. आपण शॉर्ट बी रील्स टाकते ना आज. नाही आता या ठिकाणी मित्र बघू शकता आपलं वायर शॉर्ट पडले ड्रीम मशीनला, त्यामुळे आपण जॉईंट मारतोय. या ठिकाणी कनेक्शन आहे आणि तिकडे आपलं आउटडोर लावायचं आहे. ऋतिक बाई जरा मदत करशील का आम्हाला. चाळी असेल वरती, चाळी देऊन जा. काय झालं, मी वरती नाही चाललो. हे बाई आउटडोर आपला त्या सर्वाचा वरती. काय झाला, लवकर खाली आहे. गाईज या ठिकाणी स्टँड टाकून झालेलं आहे. आता टाकूया मशीन आपण. तो जुना स्टँड आहे, हा नवीन स्टँड आहे. किंवा आता मशीन आपण काय बघू शकता स्टँड ठोकून आपण AC टांगलेलं आहे वरती. आता नट टाईट करून घेऊया, म्हणजे आता गॅस पण टाकायचा आहे AC मध्ये. गाईज या ठिकाणी आता आपण गॅस भरतोय. हे बघा अकलेच्या या ठिकाणी पाठवून गॅस भरतोय मित्रांनो. या AC मध्ये गॅस आहे R32 नंबरचा गॅस आहे. बघू शकता या ठिकाणी R32 गोदरेजची मशीन आहे. आणि या ठिकाणी हलू आता एकदम आतमध्ये गॅस भरतोय. अकलेश या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. पहिला आपण व्हॅक्यूम करून घेतला, या व्हॅक्यूम स्पेशल आपलं मित्रांनो. त्यानंतर आता हळूहळू गॅस भरतोय आता बघा. गाईज AC आता वापस खाली उतरवलेलं आहे, कारण AC मधलं मित्रांनो कंप्रेसर गेलेलं आहे. मला वाटलं पहिलं की स्टँड चेंज करायचं आहे, पण आम्ही स्टँड चेंज करून AC टांगून दिली होती. त्याच्यानंतर बघितलं की कंप्रेसर ऑन होतच नाही आहे. तर आता खाली उतरवली आणि चेक केला की याचा कंप्रेसर ग्राउंड झालेला आहे, म्हणजे कंप्रेसर डेड झालेला आहे. तर आपण उद्या याला मशीन नेऊ त्या ठिकाणी आता कंप्रेसर चेंज करण्यासाठी. R32चा गॅस आहे. आता बघू कुठला लावतोय कंप्रेसर. मला तर वाटतं R22 ठिकाणी कंप्रेसर बसेल. आता पटापट याला आपण पॅकिंग करू आणि देऊ कंप्रेसर चेंज करण्यासाठी. आता चला गाईस आता आलो घरी, सर्व काम झालं आणि काम तर झालं नाही. एक आउटडोर आता उद्या न्यायचं आहे रिपेअर करण्यासाठी, कंप्रेसर चेंज करण्यासाठी. चला आता घरी आलो आहे. चला आता ब्लॉग करू एंड. जर तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.